छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाणे शहरात शिवजन्मोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने मासुंदा तलाव येथील महाराजांच्या ऐतिहासिक अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात अभिवादन करण्यात आले। यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। महाराजांच्या कार्याचे स्मरण करत शिवसैनिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती। प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या सोहळ्याला शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख अनिल गाढवे, संपर्क प्रमुख नरेश मणेरा, महिला आघाडी जिल्हा संघटक रेखाताई खोपकर, संगीता साळवी, प्रमिलाताई भांगे, छाया मृगम, अपर्णा भोईर, त्याचबरोबर संजय दळवी, अमोल हिंगे, विनोद यादव, सचिन घाटवळ, राजू मोरे, राजू शिरोडकर, प्रतीक राणे, अरविंद भोईर, राजू होडावडेकर, प्रशांत सातपुते, वसंत गव्हाळे, दत्ता सावंत, एकनाथ अहिरे, संजय भोसले, विनय आंबेकर, बाबू शेलार, रवी लोंढे, सुधीर बेलोसे व इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि किल्ले जे आहेत ते दूरावस्था देखील आहेत। आपण देखील या संदर्भात अनेक प्रयत्न केले, स्वतः उद्धव ठाकरेंनी देखील प्रयत्न केले। मला वाटतं अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज संपूर्ण देशभर शिवजयंती उत्सव साजरा केला जातो आहे। परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काय किल्ले उभारलेले आहेत या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि तुम्ही बघितलं असेल त्यावेळेला जवळजवळ 350 वर्षापेक्षा जास्त झालेले आहेत, परंतु आज त्या किल्ल्यांची अवस्था एवढी दुरावस्था झालेली आहे। त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण या ठिकाणी या खुर्चीवर बसलात, पण त्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक या ठिकाणी मुंबईला होणार होतं समुद्रामध्ये, परंतु त्याचा कुठे थांग पत्ता नाही। त्याचा नारळ फुटला होता, त्याचा संबंध गवगवा झाला होता, त्यासाठी निधी पण दिला होता, बजेट प्रोव्हिजन झाली होती, पण त्याचं काय झालं ते काय कुठे कळलंच नाही। तसंच ह्या ठाण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी एक चांगला प्रोजेक्ट आपण हा जो बघतोय आपण हा आपल्या खासदार निधीतून त्या ठिकाणी हा संपूर्ण प्रोजेक्ट आणि काही निधी महानगरपालिकाने असा मिळून तो संबंध मासुंदा तलावाचा विकास त्या ठिकाणी सुशोभीकरण आपण केलं होतं। परंतु ह्याच्यातला पार्ट 1 झाला, पार्ट 2ला सुद्धा या ठिकाणी व्हायला पाहिजे होती, परंतु या राजकारणामुळे हे संबंध ते प्रोजेक्टच त्या ठिकाणी भाषणामध्ये बांधण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि तुम्ही बघितलं असेल ह्या संबंध महाराजांनी बांधलेले जे गडकिल्ले आहेत याचं संवर्धन करणं गरजेचं आहे। आणि वारंवार हा प्रश्न विधानसभा असेल, लोकसभेत असेल किंवा या ठिकाणी आवाज त्या संदर्भामध्ये उठवलेला असतो, परंतु आज तक या सरकारला कुठे जाग आलेली नाही। त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी सरकार स्थापन झालं, परंतु स्मारकाचं काय झालं ते अजूनही मला वाटतं हा प्रश्न अजूनही अनंत आहे। आणि तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव साजरे करत असताना ह्या गडकिल्ल्यांचं सुद्धा संरक्षण या ठिकाणी आणि त्याचं सुशोभीकरण व्हायला पाहिजे। तर पाहिल्यानंतर कुठं तर सरकार हात आकडता घेते का? अनेक विकास कामं सुरू असताना वृक्षतोड असेल, अनेक विकास प्रकल्प सुरू, मात्र गड किल्ल्याला जो निधी पाहिजे तो मिळत नाही। मला वाटतं आज तुम्ही बघितलं असेल विकासाच्या नावाखाली त्या ठिकाणी स्वतःची पोटं भरण्याचं काम चालू आहे, परंतु विकास तिथे कागदावरतीच आहे आणि तो विकास मला वाटतं कुठे शोधून सापडत नाही। आणि विकासच्या नावावरती कित्येक ठिकाणी मोठमोठे प्रोजेक्ट झाले, परंतु आज सगळ्यात या ठाणे असेल या महाराष्ट्राची झालेली परिस्थिती लोकांच्या समोर आहे। लोक नक्कीच याचा विचार करतील। युद्धामुळे जय भवानी जय शिवाजी जय